गुन्हेगार साथीदाराची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंचा राहुरी तालुक्यातील टाकळी या गावात प्रतिकात्मक पुतळा जाळत केला निषेध। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे, आज इथे एक माणूस नाही असे वक्तव्य केले। यामुळे धनंजय मुंडे यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे। त्यामुळे गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणाऱ्या धनंजय मुंडेंच्या निषेधाची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील टाकळी या गावातून करण्यात आली आहे। टाकळी या गावात दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या पुतळ्याचं दहन करत धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध केलाय। अजित पवारांनी अशा प्रवृत्तीला आपल्या पक्षात ठेवू नये व तेही मुंडेंची पाठराखण करत असतील तर पवारांचा निषेध करत असल्याचं शिवसेना शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटलंय। काल आपण बघितलं असन, काल आपल्या माध्यमांनी सुद्धा काल दाखवलं का नगरपालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहे ह्या निवडणुकीच्या सभेमध्ये धनंजय मुंडे सारखा जबाबदार व्यक्ती, आमदार, माजी मंत्री राहिलेला माणूस तो म्हणतो का 9-10 महिने झालेत एक व्यक्ती आतमध्ये त्याची आज आम्हाला उणीव भासू राहिली। तो व्यक्ती म्हणजे दुसरा कोणी नसून हा व्यक्ती त्याला उणीव भासू राहिली ही वाल्मिक कराडची। अरे तुम्ही जर वाल्मिक कराड सारख्या राक्षसांचं जर उदात्तीकरण करत असाल तर तुमचा जाहीर निषेध अजितदादा पवारला सुद्धा सांगतो, जर धनंजय मुंडेला जर पक्षात ठेवत असाल तर तुमचा सुद्धा जाहीर निषेध करू। इथून पुढच्या काळात धनंजय मुंडे ज्या पार्टीत आणि ज्या पक्षात असेल त्या पक्षाला कुणी मतदान करू नका असं मी सर्वसामान्य जनतेला आव्हान करतो। कारण की आपण बघितलं असेल किती क्रूरपणे स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांचा निर्गुणपणे हत्या या वाल्मिक कराड आणि त्याच्या पिलावळीने केली आणि ह्यो धनंजय मुंडे त्या वाल्मिक कराडचं उदात्तीकरण करतो। अरे हरामखोरा, हे जर तुझ्या घरात जर ही घटना घडली असती तर तुला त्या वाल्मिक कराडची आठवण झाली असती का? म्हणून आज धनंजय मुंडेचा पुतळा जाळून दान केलंय आणि धनंजय मुंडेची गाडी जिथं दिसन तिथं आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही।